नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं. आपण स्टार प्रवाहावरील तू ही रे माझा मित्र या मालिकेचे इंटरेस्टिंग रिव्ह्यू ऐकत आहोत. तर आजचा एपिसोड खूप रंगतदार असणार आहेत बरं का प्रेक्षकांनो. तर शेवटपर्यंत बघत राहा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. इकडे ईश्वरी बेशुद्ध पडलेली असते आणि अर्णव मात्र तिला पाठ करून तिच्याशी बोलत असतो आणि म्हणतो, तो राकेश तुम्हाला वाटतो तसा नाही, फसवतो आहे तो तुम्हाला सर्वांना. आम्हा सगळ्यांना फसवून ताईशी लग्न केलं आहे त्याने आणि आमच्या घरी राहतो आहे घर जावई म्हणून. अर्णव म्हणतो, तुला खोटं वाटतंय ना. आणि तो खिशातनं फोन काढून बहुतेक त्यांच्या लग्नाचा फोटो शोधत असावा. फोटो दाखवतो, हे बघ ताईच्या लग्नातला फोटो. आता त्याला नाही माहित असतं की ईश्वरी बेशुद्ध पडलेली असते. He was playing your life with Miss Indore. Now trust me. Now say something. बघ. आणि अर्णव मागे वळून बघतो तर काय, ईश्वरी बेशुद्ध पडलेली असते. आणि म्हणतो, मिस इंदोर. अर्णव तिला गाडीमध्ये बसवतो आणि इकडे राकेश एकटाच त्याची बाईक घेऊन घरी निघालेला असतो आणि वाटेत त्याला तो दादा भेटतो आणि तो म्हणतो, हा कशाला आडवा आला आता इथे. आणि तो दादा म्हणतो, काय रे, हनीमूनची लय घाई झाली होती ना रे तुला, मग आता कुठे चाललास पळून. राकेश म्हणतो, नाही दादा, पळून नाही जाते, मी म्हटलं ना तुम्हाला उद्या देतो तुमचे पैसे म्हणून. दादा म्हणतो, तेच तर वसूल करेल रे मी, पण तुझ्यासोबत आणलेल्या त्या पोरीचं काय, म्हणजे त्या लॉजवर रेड पडल्याचं कानावर आलं, त्या पोरीला एकटं सोडून पळून चाललास की काय. राकेश म्हणतो, नाही तसं नाही. ते दादाचे चेले म्हणतात, दादा याच्या नशिबातच हनीमून नाही. दादाचे चेले आणि दादाही हसायला लागतात. त्यातला एक म्हणतो, ती पोरगी बसली असेल नतून ठटून, पोलीस गेला ना याच्या जागी दुधाचा ग्लास घेऊन. आणि ते चेलेही आणि दादाही या गोष्टींवर हसायला लागतात बरं का प्रेक्षकांनो. दादा म्हणतो, अरे बोल ना, काय केलं त्या पोरीचं. राकेश म्हणतो, तुम्हाला काय एवढा इंटरेस्ट आहे तिच्यात. हा. दादा त्याची कॉलर पकडतो आणि म्हणतो, मला ना तुझ्यात इंटरेस्ट आहे ना त्या पोरीमध्ये इंटरेस्ट आहे, मला फक्त माझ्या पैशात इंटरेस्ट आहे. दादा म्हणतो, तू आधी खोटं बोललाय, पुन्हा खोटं बोललात ना तर गाठ माझ्याशी आहेत. तो दादा म्हणतो, हे या बेकडावर लक्ष ठेवायचं आणि जर पैसे बुडवून पळून गेला तर जित्ता गाडा याला असल तिथं खड्डा खणून. त्यातला एक म्हणतो, हो दादा, तिथेच त्याची समाधी बांधतो. आता त्याला झटकतो आणि म्हणतो, ए चल वाट मोकळी कर. आणि राकेश ते गुंड निघून जातात. राकेश खूप चिडता आणि म्हणतो की जित्ता काढतात मला, आणि एक दगड उचलतो आणि त्यांच्या गाडीवर मारतो, पण तो काही लागत नाही. आणि तुझ्यात तर असं म्हणून तो त्यांना शिवी देतो. अंजली राकेशला फोन करत असते आणि म्हणते, किती फोन करायचे यांना, घरात एवढं सगळं काही झालं आणि पत्ताच नाही यांचा, कुठे गेले असतील रे हे. मग म्हणतात, ते जाऊ दे, आता यापुढे काय वाढून ठेवलंय याचा विचार करायला हवा. आकाश म्हणतो, आपण काय विचार करायचा डॅड, ते दोघंही अडल्ट्स आहेत, इंडिपेंडंट आहेत आणि दोघांनी मिळूनच डिसिजन घेतला असेल, मग त्यात चूक काय आहे. आय मीन इट्स देअर लाईफ, वी आर नोबडी टू इंटरफिअर. आजी इकडे देवाजवळ प्रार्थना करत असते आणि तिला ते टीव्ही मध्ये बघितलेलं आठवतं की वी आर मॅरिड आणि शी वॉज माय वाईफ, लग्नाची बायको आहेत माझी, दिस इज ईश्वरी अर्णव राजशिर्के. आजीला लावण्याचं बी बोलणं आठवतं की ती म्हणते, इतके दिवस लग्नासाठी थांबले होते मी, मला माहित असतं ना की हे सगळं होणार आहेत, मग मी जीव दिला असता एकदाचा. ते मामी बोलतात तेही बोलणं आठवतं की हजारो प्रश्न लोक विचारतील तर त्याची उत्तरं कोण देणार आहेत. या घराच्या नावाला जो कलंक लागलाय तो कसा पुसला जाणार आहे, कळतंय का, कोणी उत्तरं देणार आहेत का. ह्या पाटीलला कोणाचा तरी फोन येत असतो, तो फोन बघतो तर मामासाहेब. तो म्हणतो, बोला की मामासाहेब, काय आदेश आहे. मामा म्हणतात, पाटील बातम्या पाहिल्यात की नाही. तो म्हणतो, नाही का, काय झालं मामासाहेब. अरे अर्णवने सगळ्या मीडिया समोर ईश्वरीशी लग्न केलं असं जाहीर करून टाकलंय. तो पाटील म्हणतो, अरे वा, अभिनंदन. पाटील म्हणतो, मला ना पहिल्यापासून माहिती होतं की याच आपल्या वहिनी साहेब होणार. मामा म्हणतात, पाटील मी गमतीच्या मूड मध्ये नाहीये, तुला कळतंय का पुढे काय होणार आहे ते. पाटील म्हणतो, काय होणार मामासाहेब. ईश्वरीशी लग्न करता आलं नाही म्हणून राजेश बिथरेल आता, आणि राजेश हा शांत बसणाऱ्यातला माणूस नाहीये, माहितीये आपल्याला. तो म्हणतो, होय ते पण आहेत. मामा म्हणतात, त्याला हे सगळं की तो अर्णव ईश्वरीला गाठणार हे नक्की. तो म्हणतो, बरोबर बोलला मामासाहेब, आणि तो राजेश कुठल्या थराला जाऊ शकतो, काय करू शकतो हे माहितीये आपल्याला. त्या राजेशकडं किती माणसं आहे याचा अंदाज सुद्धा नाहीयेत आपल्याला. पाटील म्हणतो, काय बी काळजी करू नका मामासाहेब, हा पाटील असेपर्यंत अर्णव साहेबांच्या आणि
वहिनींच्या केसांनाही धक्का लागणार नाही. ती बी उड्या मारू देतात राकेशला. ह्यो पाटील सोडत नसतो त्याला. तुम्ही निश्चिंत राहा. मामा म्हणतात गुड, लगेच कामाला लाग. पाटील म्हणतो हे काय, आता फोन ठेवतो आणि लगेच कामाला लागतो. समदे जुने हिशोब नीट करायचे त्या म्हसण्याचे. ठेवतो मामासाहेब. इकडे लावण्या मामीशी बोलते की असं कसं लग्न करू शकतो AR ईश्वरीशी. तिकडे काय झालंय नक्की आपल्याला काहीच माहित नाहीये. आम्ही म्हणतात लावण्या, ही लढाई तुला तुझीच लढायची आहेत शेवटपर्यंत. लावण्या म्हणती मामी दे आर फ्रिकिंग मॅरिड नाऊ. त्याचं काय करू मी. मामी म्हणतात अगं कॅमेरा समोर लग्न झालेलं असेल तर घरच्यांनी पण मान्य करायला नको का. लावण्या म्हणते अहो पण. मामी म्हणतात मी जे काय सांगते ते नीट ऐक. अगदी काहीही झालं तरी घरच्यांनी ईश्वरी आणि अर्णवचं लग्न मान्य करता कामा नये आणि त्यासाठी वाटेल ते करावं लागलं तरीही कर. कळतंय ना मी काय म्हणते. वाटेल ते. इकडे अर्णव ईश्वरीला डॉक्टरांकडे घेऊन येतात आणि डॉक्टर तिला तपासता आणि अर्णव म्हणतो डॉक्टर काय झालंय तिला. अचानक ती अनकॉन्शियस झालीत. डॉक्टर म्हणतात तिला खाण्यातून किंवा पिण्यातून गुंगीच्या औषधासारखा हेवी डोस दिला गेला आहे तिला. एनिवे पण येतील त्या शुद्धीवर. मी इंजेक्शन दिलेले आहेत, नथिंग सिरियस. अर्णव म्हणतो आर यू शुअर. डॉक्टर म्हणतात येस शुअर. आणि मी काही औषधं देते तेवढे घेऊन या तुम्ही. त्या लॉजवर तिथे रेड पडलेली बघून बहुतेक तो राकेश तिथनं पळून गेलेला. कुठे गेला असेल आणि त्याची नेक्स्ट मूव्ह काय असेल. नाही, तो असा शांत नाही बसणार. तो मिस इंदोरला भेटायला बघणार तिच्या घरी जाऊन. म्हणजे मिस इंदोर स्वतःच्याच घरी सेफ नाहीये आणि समजा मी तिला तिच्या घरी घेऊन गेलो तरी तिच्या घरच्यांचा विश्वास त्या राकेशवर जास्त आहे. अर्णव म्हणतो की मिस इंदोरला माझ्या घरी घेऊन जाण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. बरोबर आहेत ना प्रेक्षकांनो. तो आता लग्न झालेले आहे, तो ऑब्व्हियसली तो त्याच्याच घरी घेऊन जाईल. नंतर तिला सगळं एक्सप्लेन करेल. मंगळसूत्र, पोलिसांची रेड आणि ती जर माझ्यासोबत असेल तर तो राजेश तिला काहीच करू शकणार नाही आणि मिस इंदोर त्या राजेश पासून सेफ असणार. हे जास्त महत्वाचं आहे. आणि तसंही मी मीडिया समोर सांगून टाकलेलं आहे आम्ही दोघे नवरा बायको आहोत. सो मिस इंदोरला घरी घेऊन जायला हवं. अर्जुन तिला उचलतो तेवढा तिथे डॉक्टर येतात. अहो त्या अजून शुद्धीवर आल्या नाहीयेत. अर्णव म्हणतो तुम्ही तर तिला इंजेक्शन दिलं आहेत ना, तर ती येईल ना शुद्धीवर. तर डॉक्टर म्हणतात हो हो, पण तुम्ही तिला असं नाही घेऊन जाऊ शकत. अर्जुन म्हणतो खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे, वी जस्ट लिव्ह. तो काही ऐकत नाही. अर्णव ईश्वरीला उचलतो आणि घेऊन जातो घरी. राकेश कुठेतरी आलेला असतो आणि तो फोन बघतो तर म्हणतो माझ्या बावळट बायकोचे एवढे मिस्ड कॉल. आणि तो चहावाल्याला रफ आवाजात म्हणतो ए चहा दे रे. इकडे कोणीतरी फोन मध्ये ती न्यूज बघत असतात. बिझनेस टायकून अर्णव राजशिर्के यांचं म्हणणं आहे की ती त्यांची बायको आहेत आणि हे सगळं राकेश ऐकून घेतो. ही गोष्ट गुप्त ठेवल्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना ऊत आला आहे. पोलिसांची रेड पडली तेव्हा ते ह्या लॉज मध्ये काय करत होते हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. राकेश ते बघतो की तो म्हणतोय लग्नाची बायको आहेत माझी मिसेस ईश्वरी अर्णव राजशिर्के. राकेशने ती न्यूज ऐकल्यावर आणि बघितल्यावर त्याला एकदम शॉक बसतो आणि राकेशला त्या सगळ्या गोष्टी आठवतात. त्याने कसं तिच्या चहामध्ये गोंगीचं औषध मिळवलं, तो त्यांना ते सहाने मास्तरांशी बोलायला काय जातो, ते गुंड त्याला तिथं सोडतात काय, तिथं त्याला अर्णवची गाडी दिसतेच काय, पोलिसांची रेड पडतेच काय, या सगळ्या गोष्टी राकेशला आठवतात. आणि नंतर तो स्वतःच्या फोनमध्ये तो व्हिडिओ ती पत्रकार जे बोलते ते बघतो. तेच आता जे मागे न्यूज मध्ये दाखवलं तेच दाखवलं की अर्णव म्हणतो लग्नाची बायको आहेत माझी मिसेस ईश्वरी अर्णव शिर्के पाटील राजशिर्के. राकेश म्हणतो हा अर्णव ईश्वरीला सरळ बायको म्हणाला. नाही, ईश्वरी फक्त माझी आहे. ईश्वरीवर फक्त माझा हक्क आहे अर्णव राजशिर्के. हे करून तुम्हाला हरवलंस असं तुला वाटत असेल तर चुकतो आहेस तू. सोडणार नाही मी तुला. आकाश अर्णवला बघतो आणि म्हणतो आजीकडे जातो आणि म्हणतो आजी दादा आलायत. आणि अर्णव तिला गाडीतनं उचलून मध्ये आणतो. अर्णव तिला अशा उचलून आणतो की सर्वजण मामा म्हणतात की ईश्वरीला काय झालंय, असं का उचलून आणलंय अर्णवने तिला. अर्णव तिला मध्ये घेऊन येत असतानाच मामी म्हणतात अर्णव थांब, तिथेच थांब. आणि तिकडे घरात सर्वजण अर्णवकडे शॉकिंगने बघत असता आणि इकडे राकेश गाडी घेऊन निघताच त्याला काहीतरी आठवतं की तो त्या दादाला फोन करतो आणि तो दादा म्हणतो बघ त्या हिरोचा फोन आलात. आणि तो फोन उचलतो आणि म्हणतो
जमले वाटतं पैसे इतक्यात दिवस लवकर लॉटरी कशी लागली तुझी? तो म्हणतो लॉटरी नाही दादा, एक जबरदस्त प्लॅन आलाय डोक्यात. माझ्यासोबत असलेल्या मुलीची खूप काळजी होती ना तुम्हाला, मग तुम्हीच एक काम करा ना दादा, उचला तिला माझ्यासाठी. तो म्हणतो काय? राकेश म्हणतो फोटो पाठवतो मी तुम्हाला, तुमचं आधीचं देणं आणि मुलीचे पैसे एकत्र फेडतो. दादा म्हणतो एडाबेडा झाला का रे तू? राकेश म्हणतो मी तर येडाच आहे, पण सौदा तुमच्या फायद्याचा आहे. ती मुलगी आता त्याच्या सोबत आहेत अर्णव, त्याचं काय वाटेल ते करा, मला काही फरक पडत नाही तो खपला तरी, पण मुलगी सेफली आपल्याकडे आली पाहिजे. दादा हसतो आणि म्हणतो लईच बाईच वेळा माणूस आहे रे तू, तुला आधी घेतलेली उधारी जमत नाही द्यायला आणि आता हे नवीन काम सांगतोय. एवढे पैसे कोण तुझा बाप देणार आहे का रे? तो राकेश चिडतो पण तो शांत ठेवतो आणि म्हणतो बाप कशाला काढताय तो दादा, मला पैसे मिळण्याशी मतलब. दादा म्हणतो आणि समजा तू टप्पा दिला तर माझं डबल नुकसान होणार ना शहाण्या. दादा म्हणतो जामीन तरी देतोस का? राकेश म्हणतो हो देतो ना, आणि समजा मी तुमचे पैसे नाही फेडले तर त्याच मुलीला घेऊन जा तुम्ही. तो राकेश म्हणतो 24 कॅरेट आहे दादा, काय हवं ते करा. दादा म्हणतो अरे मग तिला आधी उचलायला कशाला सांगतोय? राकेश म्हणतो त्यात तुम्ही नका पडू. तो राकेश म्हणतो फक्त एक लक्षात ठेवा, ती मुलगी आता ज्या मुलाबरोबर आहेत अर्णव तिला किडनॅप करणार होता असं चित्र उभं करायचं आणि माझ्यामुळे ती वाचली असंही नाटक उभं करायचं. दादा म्हणतो हिरो बनायचंय तर तुला. दादा म्हणतात पाठव तिचा फोटो, ती कुठे असते, सगळे डिटेल्स वगैरे सगळं पाठव. दादा म्हणतो जर ह्या वेळेला पैसे नाही दिले तर कसं वसूल करणार हे ठाऊक आहेत ना तुला. तो राकेश म्हणतो शब्द देतो मी तुम्हाला दादा, नाही बुडवणार मी तुमचे पैसे. राकेश म्हणतो तुम्ही लागा तुमच्या कामाला, तोवर मी तिच्या घरी जाऊन ती किडनॅप झाल्याची त्यांना माहिती देतो. राकेश म्हणतो अर्णव राजा शिर्के, आधीच एकदा जेलची हवा खाऊन आलायस तू, आता ऐश्वरीच्या किडनॅपिंग मध्ये परत तुला आत टाकतो की नाही बघ. लावण्य म्हणते हु द हेल डू यू थिंक आय एम AR? कोण वाटली कोण मी तुला? तुझ्या हातातलं खेळणं हा? वाटेल तेव्हा खेळेल आणि वाटेल तेव्हा. आज हळद होती आपली, हळद अर्ध्यावर सोडून उठून गेला आणि त्या मिडल क्लास मुलीला माझ्या समोर आणलं तुझी बायको म्हणून. अरे मला मारून का नाही टाकलंस? बोल ना, मला उत्तर हवंय, बोल. मी म्हणतात की नुसतं लग्न झालंय म्हणून लग्न होत नसतात. लावण्या म्हणते सगळ्या जगासमोर ही त्याची बायकोय असं सांगून झालं, मग अजून काय बाकी राहिलंय मामी? लावण्या अर्णवला जाब विचारती तू का माझ्याशी असं वागलात, हा माझा इन्सल्ट केला? तेवढ्यात आजी म्हणतात थांब लावण्या, का रागराग करून आपल्या प्रश्नांची उत्तर मिळणार नाहीयेत. अंजली म्हणते हो ना, त्याला असं दारातच का उभं केलंय? खरंच ना, बिचारा केव्हाच त्या ईश्वरीला घेऊन दारात उभा आहे, कोणीतरी आत घ्यावं ना त्याला, आत येऊन बोलेल ना काय झालंय ते. अंजली चिंतेत असते आणि म्हणते अरे चिंटू ईश्वरीला काय झालं रे? लावण्य चिडते आर यू आउट ऑफ युअर सेन्सेस ताई? तिला काय झालंय म्हणून विचारतायत, मला काय झालं म्हणून कोणी विचारणार आहेस का? आहे की नाही? अजूनही ह्या मिडल क्लास मुलीची काळजी वाटते तुम्हाला? हा. लावण्य म्हणते आय डोंट डिसबिलीव्ह. जी म्हणतात की मला दारात तमाशा नकोय लावण्या, येऊ देत त्यांना आत. फायनली ईश्वरी आणि अर्णवचा गृहप्रवेश झाला. आता इकडे ईश्वरीच्या घरी थोडा तमाशा होणारच आहे. आता जयुताई म्हणतात चल सुप्रिया येतो. सुप्रिया म्हणते जयुताई. जयुताई म्हणते जयुताई काय जयुताई? त्या अर्णव राजा शिर्केला काय वाटतं ग? त्याच्या श्रीमंतीच्या जोरावर तो काहीही करू शकेल, पण त्याला हे माहित नाही की त्याचा पाला कोणाशी पडला आहे ते. चल जाऊयात पोलीस स्टेशनला, त्याने जे केलंय ना तो गुन्हा आहेत, गुन्हा, आणि त्या गुन्ह्याची शिक्षा त्याला व्हायलाच हवी. अगं आपली मुलगी काही रस्त्यावर पडली आहेत का? कोणीही यावं आणि ही माझी बायकोय असं म्हणावं. नमो म्हणते अगं आत्या असं पण. नमो आत्या म्हणते अगं हे सगळं होऊन आपण गप्प बसायचं का? अगं अख्ख्या मीडिया समोर जगाला ओरडून सांगतोय तो अर्णव राजा शिर्के ईश्वरी देसाई माझी बायको आहेत म्हणून. सुप्रियाताई म्हणतात अहो जयुताई असं तडका तडकी पोलीस स्टेशन म्हणजे? जयुताई म्हणतात त्या अर्णव राजा शिर्केला अटक होणार म्हणजे होणार. सुप्रियाताई म्हणतात ऐका ना जयुताई, थोडा शांतपणे विचार करा ना. त्यांचं आर्ग्युमेंट चालूच असतं आणि नमू म्हणते आत्या थांब. आता इकडे ईश्वरीचा आणि अर्णवचा सीन दाखवलेला आहे. अर्णव तिला खाली सोफ्यावर झोपवत असताना ईश्वरीचं मंगळसूत्र अर्णवच्या बटन मध्ये अडकतं. लावण्य आणि मामीला ते बघून फार संताप होतो आणि सर्वजण ते बघतच असतात की ईश्वरीचं मंगळसूत्र अर्णवच्या बटनला कसं अडकलंय, आणि अर्णव ते हळूच काढतो आणि तिला खाली झोपवतो. मामा म्हणतात आम्ही मीडियामध्ये बघितलंय की हे सगळं झालंय,
पण ईश्वरी बेशुद्ध कशी झाली? अर्णवला डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे त्याला ते आठवतं की तिला गुंगीचं औषध दिले गेलेत खाण्यातनं. मामा म्हणतात, अरे अर्णव काहीतरी विचारतोय. अर्णव म्हणतो, मामा मला नक्की काय झालंय हे माहित नाहीये. आकाश म्हणतो, मी डॉक्टरांना फोन करतो. हे म्हणतात, गरज नाहीये डॉक्टरांना फोन करायची. मामी म्हणता की नाटक करते, तोंडावर पाणी मारा लगेच उठेल ती मुलगी. तसं ही अशी नाटके करूनच या घरात घुसली आहेत ना ती मुलगी. अर्णव म्हणतो, मामी ती खरंच बेशुद्ध आहे आणि मी तिला घेऊन गेलो होतो डॉक्टरांकडे ऑलरेडी. त्याने इंजेक्शन दिलेत आणि म्हटले की येईल ती शुद्धीवर. आजी म्हणतात, ती येईल तेव्हा येईल शुद्धीवर, पण मला तुझ्याकडनं काही प्रश्नांची उत्तरं हवे आहेत चिंटू. अर्णव म्हणतो, मला माहितीये तुम्हाला खूप सारे प्रश्न पडले आणि त्याची उत्तरं द्यायलाही मी रेडी आहे. तू तिला इथं घेऊन येण्याआधीच टीव्हीवर बातमी बघितली आहेत आम्ही. खरी आहे ती? लग्न केलं आहे तिच्याशी? तुझ्या आईचं मंगळसूत्र तू घातलं आहे तिच्या गळ्यात? अरे बोल ना, काय विचारती आहे मी? लावण्य म्हणते, बोल यार, उत्तर हवंय मला. अर्णव म्हणतो की आमचं लग्न झालंय, तुम्ही न्यूज मध्ये जे जे काही बघितले ते सर्व खरं आहेत. जी म्हणते, तुला लाज वाटत नाही चिंटू? माझा नातू माझ्या शब्दाच्या बाहेर जात नव्हता याचा अभिमान वाटायचा मला. ह्या पोरीला घरी घेऊन आला बायको म्हणून. लावण्य म्हणते, ऐक ना यार, एकदा सगळं बोल ना की हे सगळं खोटं आहेत म्हणून. लावण्य काय नको ते बोलती त्या ईश्वरीला आणि अर्णव म्हणतो, स्टॉप इट लावण्य. लावण्य म्हणते, तुम्ही हे सगळं मुद्दाम केलं होतं ना मामी? आता कळतं मला की तुम्हा दोघांचा हा सगळा प्लॅन होता ना. लावण्य खूप चिडते आणि म्हणते, बोल ना, तुला माझं लाईफ स्पॉइल करायचं होतं का? यार बोल, मला उत्तरं हवी आहेत माझ्या प्रश्नांची. इकडे नमू म्हणते की हे सगळं इशूच्या मनाविरुद्ध झालंय अशी खात्री वाटते का तुला? आत्या म्हणते, म्हणजे काय ग? राकेश सोबत लग्न ठरलेलं असताना आपली इशू स्वतःच्या मनाने अर्णव सोबत लग्न करेल? बिंडोक आहेत का तू? हे बघा, आपण मगाशी बातमी बघितली तेव्हा काही तुला इशू बोलताना दिसली का? नाही ना, कारण आपली इशू गप्प बसणाऱ्यांपैकी नाहीयेत हे आपल्याला माहिती आहे. मग ती का गप्प होती? आत्या, तू जर पोलिसांकडे गेली आणि तुला जर हे कळलं की इशूने ते लग्न तिच्या मनानेच केलं आहे तर मग काय? अगं आत्या, पोलीस पण काहीच करू शकणार नाहीत. मग पोलीस स्टेशनला नाही जायचं काय? मग आपण आता त्या अर्णवच्या घरी जाऊ आणि त्याला चांगला जाब विचारू, मग तर चालेल ना. इकडे अंजली म्हणते, हे काय केलंस तू चिंटू? निदान करायचं होतंस तर मला विश्वासात घेऊन तर सांगायचं ना. आणि अशी काय सिच्युएशन होती, कसला संकोच आणि कसली भीती की तुला हे करावं लागलं? असा एवढा काय प्रॉब्लेम होता की तुला एवढा मोठा निर्णय घ्यावा लागला? अरे बोल. अर्णव म्हणतो, ताई आय एम सॉरी, मी नाही सांगू शकलो. आणि अर्णव म्हणतो, मी जे काही केलंय ते सर्व विचार करूनच केलं आहे. मिस इंदोरच्या आयुष्याचा प्रश्न होता. जी म्हणतात, तू असली कारण सांगून आमच्या तोंडाला पानं पुसशील आणि आम्ही तुझा एवढा मोठा निर्णय मान्य करू असं वाटलं का तुला? लग्न म्हणजे काय पोरखेळ वाटला का तुला? मामा म्हणतात, एक मिनिट, सगळ्यांनी प्लीज शांत व्हा. मामा म्हणतात, काहीतरी कारण असल्याशिवाय अर्णव असं करणार नाही. थोडा तरी विश्वास आहे ना तुमचा त्याच्यावर? थोड्या चांगल्या मुलीला अशा सिच्युएशन मध्ये मला सोडून नाही जाता आलं प्लीज. आजी म्हणतात, अरे म्हणून काय थेट लग्न करायचं का तिच्याशी? आजी, तिथे काय सिच्युएशन होती हे तुम्हाला कोणालाच माहित नाही प्लीज. प्लीज म्हणतात. तेवढ्यात ईश्वरीला शुद्ध येते बहुतेक. ईश्वरी शुद्धीवर येते आणि म्हणती, अंजली ताई. अर्णव तिच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो, मिस इंदोर आर यू ओके? ईश्वरी लगेच त्याचा हात झटकते. ईश्वरी शुद्धीवर येते आणि म्हणते की हे मंगळसूत्र तुम्ही जबरदस्तीने घातलं आहेत माझ्या गळ्यात, फसवलं आहेत तुम्ही मला. अर्णव म्हणतो, मिस इंदोर, मी हे मंगळसूत्र जर मी तुझ्या गळ्यात घातलं नसतं ना तर तुझं लाईफ डिस्ट्रॉय झालं असतं. व्हाय डोंट यू गेट इट? आम्ही म्हणतात, ही मुलगी काय म्हणते अर्णव? तर हे मंगळसूत्र तिच्या विरुद्ध तिच्या गळ्यात घातलं असेल, ह्या सगळ्याला काय अर्थ आहे? काय तमाशा काय लावलाय हा? अर्णव म्हणतो, तमाशा नाहीये मामी, तमाशा नाहीये. माझ्या आईचं मंगळसूत्र आहे आणि ते तिच्या गळ्यात आहे, काहीतरी अर्थ आहे याला. अर्णव म्हणतो, आजपासून मिस इंदोर मिसेस ईश्वरी अर्णव राजशिर्के आहे. माझ्या आईचं मंगळसूत्र माझ्या बायकोच्या गळ्यात असावं अशी तिची इच्छा होती आणि ते आहे. लावण्य हे ऐकून टाळ्या वाजवते आणि म्हणते, कॉंग्रॅच्युलेशन्स टू बोथ ऑफ यू. हे दोघांनी आता तरी पटतंय तुम्हाला? ह्या दोघांनी हे मुद्दाम केलंय आता तरी पटतंय का तुम्हाला? ते बोथ आर डिस्ट्रॉय माय लाईफ फॉर एव्हर. टाळ्या वाजवते आणि म्हणते, नाईस नाईस यार. आणि तू मिस व्हॉटएव्हर, तुला जर हे सगळं मान्य नाहीस असं म्हणतेस ना तू, मग का थांबलीयस? निघ इथून, चल चल निघ.
निघ इथून, नाही तर तुझ्या हाताला धरून. आणि अर्णव तेवढा तिचा हात पकडतो. 1 मिनिट लावण्या, माझ्या घरातून असं माझ्या बायकोला कोणीच बाहेर काढू शकत नाही, कोणीच नाही. ईश्वरी म्हणते हात सोडा, मी तुमची बायको नाहीये. आम्ही म्हणते घ्या, जर याच मुलीला हे नातं मान्य नसेल तर तिच्या इच्छेविरुद्ध तू तिला थांबू शकणार आहेत का अर्णव? अर्णव म्हणतो मामी, आम्ही दोघी नवरा बायको आहोत. जी काही आमच्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग आहे ते आम्ही शांत बसून सॉल्व्ह करू. आणि हे असं नातं हे कोणालाच रिजेक्ट करता येणार नाही, कोणालाच. मॅरेज इज जस्ट नॉट अ जोक. ईश्वरी म्हणते वा, तुम्ही ठरवलं हे लग्न आणि हे मी मान्य करीन. असं होणार नाहीये मिस्टर अर्णव राज शिर्के, हा अन्याय आणि मी तो बिलकुल सहन करणार नाहीये. तुमचं डोकं फिरलं असेल पण माझं डोकं ना आहे ठिकाण्यावर. मी इथून जाते. ईश्वरी जायला निघते तेवढ्या तिची सगळी फॅमिली आणि तिचे बाबा देखील आलेले असतात. ती बघते आणि म्हणते आई, बाबा. आम्ही म्हणते की ती सुप्रिया का आली इथे? हिने जर मला बघितलं तर एवढ्या वर्ष लपून ठेवलेलं गुपित सगळं बाहेर येईल. वा, आता काय नवीन ट्विस्ट आणि काय गुपित असणार आहे हे आपल्याला थोड्याच दिवसात कळणार आहे हा प्रेक्षकांनो. लग्नाचा विषय राहील बाजूलाच आणि जुनीच प्रकरण बाहेर येतील. ऐश्वरीच्या पायगुणाने इतकी वर्ष घालून ठेवलेला माझा भूतकाळ सगळ्यांसमोर यायची वेळ येईल. इथून काढता पाय घेतलेला बरा. त्या म्हणतात अर्णव राज शिर्के, माझ्या दादाचा अपघात असो सूट घेऊन तुझं पूर्ण इच्छा पूर्ण झाल्या नाहीत ना? अरे, एका जन्मात अजून किती पाप करणार आहेस तू? कुठे आणि कशी फेडणार आहेस ती? आमच्या इब्रतीबद्दल तुला काहीच कसं वाटत नाही? वन्या म्हणते बंद करा तुमची ही सगळी नाटकं. आधी स्वतः सगळं प्लॅनिंग करून स्वतःच्या मुली पैशावाल्यांच्या गळ्यात मारायच्या, त्यांच्याच घरी येऊन असले तमाशे करायचे, लाज नाही वाटत? आणि इथेच हा एपिसोड संपतो. आता पुढे प्रोमो बघायला थांबा 2 मिनिटं प्रेक्षकांनो. प्रोमो अजून छान आहे आणि उद्याचा एपिसोड ते यापेक्षा रंगतदार असणार आहे. तर शेवटपर्यंत अजून प्रोमो बघा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ईश्वरी म्हणती मला हे लग्न मान्य नाहीये. मी माझ्याशी लग्न करून तुमचा इगो सॅटिस्फाय केलाय. माझ्या बाबांनी माझ्या आणि राकेशजींच्या लग्नाचं स्वप्न पाहिलं होतं. बाबांच्या इच्छेविरुद्ध मी कधीच जाणार नाही. ईश्वरी बाबांजवळ जाते आणि म्हणते अर्णव सरांनी हे लग्न केले हे मान्य नाहीयेत मला. बाबा, तुम्हाला दुखवून मी अर्णव राज शिर्के यांच्या नावाचं मंगळसूत्र मिरवू शकत नाही. बाबा तिला ते मंगळसूत्र काढू देत नाही. म्हणजे बाबांना हे लग्न मान्य आहे आणि आता ईश्वरीलाही हे लग्न मान्य करावं लागल. आता इथून पुढचे सगळे एपिसोड ना प्रेक्षकांनो 1 नंबर आणि सॉलिड असणार आहेत बरं का. तर बघायला विसरू नका. तुही रे माझा मितवा. तोपर्यंत काळजी घ्या आणि हो, उद्या याच वेळेस याच टायमावर आपण भेटूयात. धन्यवाद.